गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। डोंबिवलीत सायबर फसवणुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून तोतया सीबीआय अधिकारी बनून ठगांनी एका कर्मचाऱ्याकडून 71,10,000 रुपये उकळलेत। मात्र पीडिताच्या पत्नीच्या सतर्कतेमुळे आरोपीची ओळख पटली आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं। पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींच्या अटकेसाठी हालचाली सुरू केल्यात। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवली पूर्वेतील पांडुरंगवाडी परिसरातील रहिवासी महेश आगरकर जे एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत, यांना मार्चच्या पहिल्या आठवड्यात एक फोन आला। फोन करणाऱ्याने स्वतःला भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अधिकारी असल्याचं सांगत त्यांच्या मोबाईलवरून आक्षेपार्ह संदेश पाठवण्यात आल्याचा आरोप केला। तसेच या प्रकरणी चौकशी सीबीआय करत असल्याचं सांगण्यात आलं। यानंतर संदीप कुमार राव आणि करण शर्मा यांच्या नावाच्या व्यक्तींनी संपर्क साधून स्वतःला तपास यंत्रणेशी संबंधित असल्याचं भासवलं। त्यांनी बँक खात्यांमध्ये अनियमितता असल्याचं सांगत पीडिताला घाबरवलं। आरोपींनी सुप्रीम कोर्टाचे बनावट कागदपत्रे पाठवून प्रकरण गंभीर असल्याचं भासवलं आणि कारवाई टाळण्यासाठी पैसे भरण्याची मागणी केली। भीतीच्या वातावरणात आल्यानं आगरकर यांनी वेगवेगळ्या टप्प्यात एकूण 71,10,000 रुपये आरोपींच्या खात्यात जमा केले। प्रकरणाला वळण तेव्हा लागलं जेव्हा पीडिताला संशय आला आणि त्यांनी संपूर्ण माहिती पत्नीला दिली। पत्नीने आरोपींना प्रश्न विचारले असता समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत। त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली असता ती बनावट असल्याचं समोर आलं। लगेच पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी सांगितलं की आरोपींचा डिजिटल मागोवा घेण्यात आला असून त्यांना अटक करण्यासाठी पथक रवाना करण्यात आलं। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांनी सांगितलं की बँक व्यवहारांची सखोल चौकशी केली जाते। नागरिकांनी सतर्क राहावं। कोणत्याही अनोळखी कॉलवर सरकारी संस्थेच्या नावाखाली पैसे मागितल्यास किंवा धमकीचे संदेश आल्यास त्वरित विश्वास ठेवू नये। अशा वेळी अधिकृत पडताळणी करून जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।